मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तो भरताना चुकला असेल तर आता एडिट करण्याचा ऑप्शन आलेला आहे। तुम्ही घर बसल्या फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा, त्याच्यात कशी सुधारणा करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यापुढेही भेटत राहणार आहेत। आणि मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता फॉर्म कसा एडिट करायचा ते पाहूया। तर स्क्रीनवरती पाहू शकता, सर्वात आधी तुम्हाला इंडिया पोस्ट gdsonline.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। तुम्ही गुगल मध्ये डायरेक्ट इंडिया पोस्ट GDS ऑनलाइन असं सर्च करू शकता। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे। आणि येथे बघा नोटिफिकेशन चालतंय, एडिट ऍप्लिकेशन ऑप्शन इज इनेबल कॅन्डिडेट फ्रॉम 6 ऑगस्ट 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या 2 दिवसादरम्यान तुम्ही तुमचा चुकलेला फॉर्म एडिट करू शकता। तसेच जेव्हा रिझल्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल तेव्हा सुद्धा आपले व्हिडिओ येणार आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर येथे बघा स्टेज 2 येथे अप्लाय नावाचा पर्याय दिसतोय। या ठिकाणी बघा एडिट ऍप्लिकेशन नावाचा पर्याय आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होणार आहे। व्हेरिफिकेशन डिटेल, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाणार आहे। वेबसाईट वरती खूप लोड आहे, सर्व्हर अवेलेबल नाही, अशा प्रकारचे तुम्हाला एरर येऊ शकता, परंतु तुम्हाला प्रयत्न करत राहायचा आहे। येथे पाहू शकता OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे, ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता येथे तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड जशाच्या तसा येथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे। जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता सेम फॉर्म ओपन होईल। येथे आता तुम्ही बघा तुमचं नाव एडिट करू शकत नाही, मोबाईल नंबर एडिट करू शकत नाही, ईमेल ID एडिट करू शकत नाही आणि बाकी सर्व माहिती तुम्ही आता एडिट करू शकता। जसं की येथे बघा फादर नेम, मदर नेम, येथे तुम्ही वडिलांचं नाव किंवा आईचं नाव कोणतंही टाकू शकता। पूर्ण टाकलं अपूर्ण टाकणं तरी चालणार आहे, लक्षात ठेवा। येथे आता तुमची जन्मतारीख चुकली असेल, जन्मतारीख याच्यावर क्लिक करून ती अपडेट करून घ्या। आता तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्या। परत खाली येथे बघा कम्युनिटी म्हणजेच तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा, तुमचं सर्कल काय आहे म्हणजेच तुमचं जे काही राज्य आहे, राज्य चुकलं असेल ते येथे निवडून घ्या। त्यानंतर तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास आउट झाले ते वर्ष चुकलं असेल तर ते तुम्ही एडिट करून घ्या। तुमचा आधार नंबर चुकला असेल तर तो सुद्धा तुम्ही येथे एडिट करू शकता, म्हणजे नवीन टाईप करू शकता। त्यानंतर परत खाली यायचं आहे, येथे तुम्ही अपंग आहात का विचारलं जात आहे, ते येस तुम्ही जर असाल तर येस करा आणि ती कॅटेगरी तुम्हाला निवडायची। अपंग नसाल तर नो करा, ही माहिती भरण्याची गरज नाही। आता लँग्वेज तुम्ही 10वीला असताना कोणकोणत्या भाषा शिकले आहात तर ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि तुम्हाला मराठी कंपल्सरी आहे, ते आलीच पाहिजे, कारण तुम्ही महाराष्ट्रात राहता, लक्षात ठेवा। त्यानंतर मी येथे का बघा हिंदी, इंग्रजी, मराठी निवडलेली आहे, ओके बटनावरती क्लिक केलेलं आहे। येथे बघा तुम्ही एम्प्लॉई आहात का, कुठेतरी काम करत आहात का, असाल तर येस करा आणि जर असाल तर ती कॅटेगरी निवडा आणि नसाल तर नो करा, ते तुम्हाला निवडण्याची गरज नाही। तुमचा फोटो सिग्नेचर काही चुकलं असेल ते सुद्धा तुम्ही येथे चूज फाईल वरती क्लिक करून नवीन अपलोड करू शकता, ते अपलोड करून घ्या। जे काही चुकलं असेल ते तुम्हाला येथे आता सुधारणा करून घ्यायची। तर येथे मी सर्व फॉर्म एडिट केलेले आहे, ज्या चुका होत्या त्या सुधारलेल्या आहेत। आता सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय। आता परत फॉर्मचा तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल, हे आता फायनल आहे, यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही आणि तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID हे तर एडिटच करता येणार नाहीये। आता फॉर्म एकदा चेक करून घ्या, काही चुकीचं असेल तर कॅन्सल करून परत ते एडिट करा आणि बरोबर असेल तर या ठिकाणी टिक मार्क करा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर येथे बघा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे। आता येथे तुमचा ऍड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे, जर तो चुकला असेल तर पूर्णच फॉर्मच तुम्हाला येथे नवीन भरायचा आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही। तर येथे बघा तुमचा ऍड्रेस, जो काही ऍड्रेस असेल तो फिल करून टाका। अपार्टमेंट नंबर तुम्ही खेड्यागावातील असाल 0 टाका, शहरातील असाल तुमचा घर नंबर माहिती असेल तो टाका आणि नसेल माहिती 0 टाका। स्ट्रीट तुमच्या एरियाचा जे काही नाव असेल ते टाका, विलेज तुमच्या गावाचं नाव, सिटीचं नाव, पंचायत, डिस्ट्रिक्ट, मंडळ ते टाका, जिल्हा, तालुका टाका। त्यानंतर पिनकोड टाका आणि इकडचा ऍड्रेस आणि इकडचा ऍड्रेस सेम असेल, परमनंट आणि कम्युनिकेशन ऍड्रेस सेम असेल तर येथे टिक मार्क करा, तो ऑटोमॅटिकली इकडे येऊन जाणार आहे। आता खाली जायचंय। आता येथे बघा क्वालिफिकेशन डिटेल फिल करायची आहे, ज्या त्यात आपल्याला आता बोर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि बोर्ड सिलेक्ट करताना खूप जणांना इथे प्रॉब्लेम्स येत होते। तर येथे बघा 600 मार्क्स आहेत, 550 मार्क्स आहेत आणि मार्कशीट वरती पाहायला गेलं तर 550 किंवा 500 असे मार्क्स आहेत। याचा अर्थ काय आहे, तर येथे खूप जण काय चुका करताय, मार्कशीट वरती जे मार्क्स आपले दिलेले असतात तर ते बेस्ट ऑफ 5 ने दिलेले असतात, परंतु रेग्युलर आपले काय असतात 600 किंवा 650। तर ज्यांचे
रेग्युलरली 600 असतील किंवा 650 असतील ते विषय काउंट करायचे ते मार्क्स, आणि त्यानुसार येथे तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. वर्ष पण दिलेलं आहे, तुम्ही कोणत्या वर्षामध्ये पास आउट झालेले आहात. 2014 आणि 22च्या अंदरमध्ये तुम्ही पास आउट झाले असाल तर तुमचे टोटल जे सब्जेक्ट आहेत, एकूण 6 सब्जेक्ट आहेत आणि त्यांची टोटल आहे ते 600 होते, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आणि जे 2007 तर 2014च्या आधी पास आउट झालेले आहेत तर तेथे मॅथमध्ये आधी 150 मार्क्सचा 150 मार्क्सचा येथे पेपर राहायचा मॅथचा, त्यामुळे ते 650 दिलेले आहेत. तर त्यांनी त्या पद्धतीने ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. येथे मिस्टेक वगैरे तुम्ही होऊ द्यायची नाहीये, लक्षात ठेवा. आता इथे बघा सिलेक्ट रिझल्ट टाइप मध्ये मार्क्स हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर इथे बघा तुमचे सर्व मार्क्स येथे लोड होणार आहेत. तुम्हाला सब्जेक्ट टाकायचे आहेत. सायन्स आधीपासून आहे ते 100 पैकी किती होते त्याच्यात मार्क्स ते टाकायचे आहेत. तर मी येथे या पहिल्या बॉक्समध्ये सेकंड लँग्वेज हिंदी निवडलेली आहे. ही माहिती भरताना तुमचं 10वीचं मार्कशीट जवळ ठेवायचं आहे आणि चुका होऊ द्यायच्या नाही, येथे फायनल आहे. आता मी येथे हिंदी निवडलेलं आहे ते मार्क्स टाकले, मॅथमॅटिक्स निवडलं ते मार्क्स टाकले, फर्स्ट लँग्वेज मराठी निवडली ते मार्क्स टाकले, थर्ड लँग्वेज इंग्रजी निवडली ते टाकले आणि सोशल सायन्स ते टाकलेलं आहे. तुमच्या मार्कशीट वरती जे सब्जेक्ट असतील ते तुम्हाला इथे निवडायचे आहेत, ते टाकायचे आहेत. CGPA मध्ये कोणालाही काही टाकण्याची गरज नाही. सर्व माहिती एकदा चेक करून सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर येथे आता आपल्याला प्रेफरन्सेस निवडायचे आहेत. त्यासाठी येथे डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर येथे बघा ज्या ज्या गावांमध्ये पोस्टमन पदाच्या जागा खाली आहेत त्या सर्व गावांची नाव जिल्ह्यानुसार डिव्हिजननुसार येथे दिसणार आहेत. कोणत्या गावामध्ये कशासाठी जागा खाली आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत आणि किती पगार आहे ते दिलेलं आहे. तुमची आता जी काही कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्हाला इथे चेक करायची आहे आणि त्यानुसार येथे तुम्हाला प्रेफरन्सेस वगैरे द्यायचे आहेत. ज्या पद्धतीने मी येथे देत आहे अशा पद्धतीने प्रेफरन्सेस देऊन टाका. त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही जे प्रेफरन्सेस आहेत तुम्हाला वाटतील तेवढे देऊ शकता, 1 देऊ शकता, 2 देऊ शकता, सर्व दिले तरी चालणार आहेत. तर येथे पाहू शकता आपला जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. ओके या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर येथे संपूर्ण फॉर्म तुम्हाला पाहायला मिळून जाणार आहे. खाली प्रिंट नावाचा पर्याय आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे बघा अशा प्रकारचा एरर सुद्धा येत आहे. तर असा एरर येत असेल तर तुम्ही येथे वाट पाहायची आहे किंवा परत रिटर्न यायचं आहे या वेबसाईट वरती आणि याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घ्यायचा आहे. किंवा आता जर का PDF हा फॉर्म तुमच्या मोबाईलमध्ये, PC मध्ये, लॅपटॉपमध्ये सेव्ह होत नसेल तर तुम्ही याला नंतर सुद्धा डाउनलोड करू शकता. ते कशा पद्धतीने, एकदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर तुमच्या फॉर्मची PDF जर का फॉर्म सबमिट झाल्यानंतर सेव्ह होत नसेल तर तुम्ही त्याला नंतर सुद्धा डाउनलोड करू शकता. यासाठी या वेबसाईट वरती या आणि येथे बघा ऍप्लिकेशन स्टेटस, अप्लाय ऑनलाईनच्या खाली एडिट ऍप्लिकेशनच्या खाली बघा ऍप्लिकेशन स्टेटस हा पर्याय आहे. याच्यावर क्लिक करून तुमची माहिती भरून तुम्ही तुमचा फॉर्म कधीही डाउनलोड करू शकता, लक्षात ठेवा. किंवा त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे. तसेच जेव्हा या भरतीचा रिझल्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. फॉर्म एडिट करताना खूप जणांना प्रॉब्लेम्स येत आहेत आणि वेबसाईट येथे व्यवस्थित चालत नाही, तर मलाही प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे येथे तुम्हाला प्रयत्न करत राहायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, पुढे शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.